ती आली का? नाही अजून. आता कोणाला फोन करतोयस? रेवतीला. अरे तुला फोन उचलायला का होता? अरे मी आले होते ना, मग कशाला उचलू? मला एक कळत नाही, समोरच्या माणसाला आपण म्हणालोय की फोन करून कळवतो, तर त्याला परत फोन करण्याची काही पद्धत बिद्धत नाही का? अरे दादा, मी तुला कॉल ट्राय केला होता पण तुझा फोनच नाही लागला आणि मी पार्लर मध्ये गेले होते, तिथे रेंजच नव्हती. तर फेशियल करून मी घरीच येणार होते ना, म्हटलं उगाच कशाला परत तुला फोन करून डिस्टर्ब करा, म्हणून फोन नाही केला. ऐक ना, त्या तुझ्या कलिगला फोन करून जरा विचार ना किती वेळ लागणार आहे अजून. नाहीतर काय, 2 हातावर मेहंदी काढायला काय एवढा वेळ लागतो? अरे बसने गेले त्या, येताना पण बसने येणार, ट्रॅफिक लागतं मध्ये, येईल ती. हे बघ काय किती वेळ आहे? नाही सॉरी जरा उशीरच झाला आई, सॉरी. रेवतीचं लग्न आहे ना. म्हणून घरच्या सगळ्यांसाठी मेहंदीचे कोण घेऊन आले. रेवती, लग्न कोर्टात असलं म्हणून काय झालं? घरची सगळी कामं आटपली ना की तुम्हाला मेहंदी काढे ना मी. मेहंदी आणि हळद घरीच करूया. हा आई. हो 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 हो. रेवतीचं लग्न होणार नाही. काय? दादा, काय? काय? एवढं सिरियस होण्यासारखं काही नाहीये. लग्न इतक्यात नाहीये, साखरपुडा आहे तिचा. हाय दादा, तू पण ना. आता हे काय नवीन? अगं नवीन म्हणजे काय? ते रजिस्टर ऑफिस मध्ये काय नियम असतात माहिती आहे का तुला? मलाही माहित नव्हतं, मला हे आजच कळली आहे. ते कसं आहे, त्यांना 1 महिना आधी ती तारीख बुक करावी लागते. म्हणजे आज तारीख बुक केली की 1 महिन्यानी मग तुम्ही लग्न करू शकता त्या तारखेवर, असं आहे ते. तर मी काय विचार केला, मी म्हटलं की आज मग तारीख बुक करूया, उद्या आपण साखरपुडा करूया, आहे की नाही? हे सगळं तू परस्परच ठरवलंस? मी काहीही ठरवलेलं नाहीये, मी माझं मत मांडतोय. आता कसं आहे की रेवती कौस्तुभ बाहेर एकत्र फिरणार, 4 लोक त्यांना पाहणार, उगाच नको ती चर्चा होण्यापेक्षा एंगेजमेंट झाली की आपण सांगू शकतो ना की साखरपुडा झालाय बाबा, एंगेज आहेत दोघं. अरे पण कौस्तुभच्या घरच्यांना विचारलंस का? ते काय म्हणाले? आई, अगं कौस्तुभशी बोलणं झालंय माझं आणि त्याच्या घरच्यांनाही चालणार आहे आपण उद्या एंगेजमेंट केलेली. पण एका दिवसात सगळी तयारी कशी होणार? अगं एंगेजमेंटची काय तयारी करायची आई? 2 अंगठ्या आणायच्या, एकमेकांच्या हातात अंगठ्या घालणार. नाही, माझं तर म्हणणं आहे, हा समारंभ इथल्या इथे करूया, घरगुती. म्हणजे हे पण घरगुतीच करायचं? तुमचं ना सगळं अजबच असतं. करा, काय करायचं ते करा, पण सगळं व्यवस्थित करा. नाहीतर मी आहे आणि तुम्ही आहात. आई, अगं 4-5 वर्ष झाली तू माझ्यासाठी मुलगा शोधतेस. माझा काही दोष नसताना माझं लग्न जमत नव्हतं. आता मुलगा चांगला आहे, लग्न जमलंय, सगळं व्यवस्थित आहे, तर काय प्रॉब्लेम आहे तुला? आई प्लीज, उगाच मध्ये कुसपट काढू नकोसा प्लीज. अगं मी तुझ्या चांगल्यासाठीच बोलतेय. काय हातात थोडा वेळ असताना तर छानपैकी तयारी करता येईल ना आपल्याला. हो ना. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळी तयारी करीन. साखरपुडा अगदी विधिवत करूया. तू अचानक युटर्न घेतेस? नाही आई,
सकाळपर्यंत हिला हे लग्न नको होतं. आणि आता साखरपुड्याची सगळी तयारी तू करणार आहेस? रेवती सुखी व्हावी इतकंच मला वाटतं. आणि सगळ्यांनाच हे स्थळ मान्य आहे. सगळ्यांना मुलगा आवडलाय, आई बाबा घरी येऊन गेलेत त्याचे. त्यांचं लग्न ठरलंय, मग मी कशाला त्यात आडी हो? नक्की की अजून काही डाव आहे तुझा? वहिनी, आपल्या घरचं कार्य आहे. ते व्यवस्थित व्हावं एवढंच वाटतं मला. रेवतीच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे आणि त्यांच्या आनंदासाठी मी काहीही करू शकते. बघाच तुम्ही. उद्याचा साखरपुडा अगदी दणक्यात होईल. मी कुठलीच कसर ठेवणार नाही. तिळगुळ घ्या गोड गोड बोला, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. काय सध्या जिकडे तिकडे हेच ऐकतोय ना आपण. मकर संक्रांत झाली तरी गोड बोलण्याचा हा आग्रह अगदी रथसप्तमी पर्यंत सुरू असतो. मग तुम्ही साजरी केलीत की नाही संक्रांत? तिळाचे लाडू, नाजूक काटेरी हलवा, संक्रांतीचे वाण आणि खास हळदी कुंकुवासाठी नेसलेली काळी चंद्रकला. आहाहाहा, किती उत्साह असतो नाही हे सगळं करताना. आपण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधतो, तिळगुळासोबत तो वाटतो आणि पास्ट मधल्या काही कडवट गोष्टी, ती सगळी कटुता मागे सारून पुन्हा नव्याने नात्यात गोडवा आणायचा प्रयत्न करतो. का माहितीये, आपल्या सगळ्यांना इतक्या वर्षांच्या संसारातल्या अनुभवाने एक गोष्ट नक्की समजली आहे. ती म्हणजेच आपलं आयुष्य हे थोड्या थोड्या कडू आणि थोड्या थोड्या गोड अशा घटनांची, त्या गोष्टींची मस्त पोटली आहे. त्यातल्या गोड आठवणी या पोटलीत जपून ठेवायच्या आणि कडू कडू आठवणी वेळीच मनातून काढून टाकायच्या. अँड यू नो व्हॉट, हे करणं खूप सिम्पल आहे. कारण आजकालच्या धकाधकीच्या या जीवनात इतकं सगळं लक्षात ठेवायला वेळ कोणकडे. आणि समजा काही लक्षात ठेवायचंच असेल तर आपल्या आयुष्यातल्या छान हॅपी आनंदी अशा आठवणी आपण लक्षात ठेवूया. तो आनंद तिळगुळासारख्या आपल्या माणसांसोबत वाटूया. अगदी खरं आहे तुझं. म्हणून तर रोज तुझा कार्यक्रम ऐकते मी.